महापालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रभाग क्रमांक 41 मधून शिवसेनेचे शहर प्रमुख आणि उमेदवार नाना भानगिरे यांनी आघाडी घेतली आहे। नाना भानगिरेंनी क्रिकेट खेळून प्रचाराची सुरुवात केली आहे। पुण्यातील वडाची वाडी परिसरातील वाहतूक कोंडी, पाण्याचा प्रश्न, डीपीआरचा प्रश्न सोडवण्यासाठी मतदार शिवसेनेला निवडून देतील असा विश्वास नाना भानगिरे यांनी व्यक्त केलाय। तसंच 16 तारखेला विजयाचा षटकार मारणार असल्याचंही नाना भानगिरे म्हणाले। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूयात। नगरपालिकेच्या निवडणुकीचे प्रचाराचा जे दिवस आहेत ते आता शेवटीकडे येत आहेत आणि सगळेच उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत। शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे हे सुद्धा प्रभाग 41 मधून निवडणूक लढवत आहेत आणि मोठा प्रचार जो आहे तो त्यांचा सकाळपासून सुरू आहे। नाना मस्त म्हणजे एन्जॉय करत, क्रिकेट खेळत, फटके मारत एकदम कूल प्रचार चालू आहे। काय प्रतिसाद आहे, काय सर्व नागरिकांमध्ये आम्ही गेले मला वाटतं 15 दिवसापासून जसे निवडणुका जाहीर झाल्या आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण प्रभाग क्रमांक 41 मध्ये फिरत असताना सर्व नागरिकांनी मतदारांच्या चेहऱ्यावर एक मोठं उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। निश्चितच या संपूर्ण प्रभाग क्रमांक 41 जुना 26 नव्याने झालेल्या समाविष्ट गावांमध्ये आमच्या जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई टकले, तसंच आमचे माजी सरपंच पिसोळीचे मच्छिंद्र दगडे, सारिकाताई पवार यांनी त्या परिसरामध्ये अतिशय चांगलं काम केलंय। विकासाची कामं केल्यात, मूलभूत सुविधा त्या ठिकाणी सोडवल्यात। लाडकी बहिणीची योजनेचे असंख्य फॉर्म त्या ठिकाणी भरून घेतल्यामुळे ज्या घरी जातो त्या वेळेस सांगतात की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे तुम्ही शिवसैनिक, तुम्हाला आम्ही मतदान करणार आहे। त्यामुळे एक चांगलं वातावरण संपूर्ण प्रभागामध्ये प्रभाग 41 झालेल्या। निश्चितच 16 तारखेला हे शिवसेनेचे चारही उमेदवार या ठिकाणी निवडून येतील। त्याचबरोबर कालच्या सभेमुळे संपूर्ण पुणे शहरामध्ये साहेबांची सभा झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये मतदारांमध्ये उत्साह वाढलेला आहे। ज्या मतदारांपर्यंत जातो त्यांची एकच इच्छा आहे की आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जड वाहतुकीचा प्रश्न आहे, त्याचबरोबर सांडपाण्याचे नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची दुरावस्था आहे, त्याचबरोबर काही लोकांचे टॅक्सचा विषय, ज्यांची नव्याने गावावर समाविष्ट त्या ठिकाणचे गोडवण आहे त्यांना 13 पट टॅक्स लागलाय। हे सर्व गोष्टी जात असताना मूलभूत सुविधापासून वंचित हे सर्व नागरिक कोण येतात ते आम्ही व्हिजनमध्ये पकडून त्या पहिल्यांदा सुरुवातीला मूलभूत सुविधा कशी सोडवतात त्याला जास्तीत जास्त नवीन गावाला प्राधान्य देणार आहे। विजयाचा फटकार मारणार आहे 100% 16 तारखेला चौकार या ठिकाणी बसलेला असेल आणि आमचे चारही उमेदवार 100% चांगल्या मताने फरकाने निवडून एक जुनी आठवण त्या ठिकाणी आल्यामुळे सगळे मुलं त्या ठिकाणी खेळून जाऊन आम्ही थोडंसं क्रिकेट खेळलो। तर आपण पाहतोय की अगदी आनंदमय वातावरणात आणि उत्साहामध्ये जे आहे ते नाना भानगिरे यांचा प्रचार सुरू आहे। ज्या भागात जातील त्या भागात कुठे क्रिकेट खेळून, कुठे नागरिकांना भेटून, औक्षण करून घेऊन नागरिकांना आश्वासित करत हा सगळा प्रचार जो आहे तो पाहायला मिळतोय आणि 16 तारखेला षटकार सुद्धा मारणार असल्याची प्रतिक्रिया नाना भानगिरे यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।